लातूर महापालिकेची निवडणूक सध्या लागलेली आहे आणि प्रचारसुद्धा जोरात सुरू आहे. आपापले उमेदवार जे आहेत आपापले म्हणणे या मतदारांच्या समोर मांडत आहेत. आपापले गाराणे घेऊन या मतदारांच्या समोर येत आहेत की आम्हाला मतदान करा, आम्ही हे करू ते करू. पण खरंच या मतदारांच्या व्यथा कोणी जाणून घेतल्यात का? आजपर्यंत त्या मतदारांच्या व्यथा कोणी जाणून घेतल्या नाहीत. मी आलेलो आहे प्रभाग क्रमांक 14मध्ये. हा लातूरचा प्रभाग क्रमांक 14 हा प्रतिष्ठित प्रभाग समजला जातो. इथं मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत आणि महिला मतदारांची संख्यासुद्धा जास्त आहे आणि त्या पार्श्वभूमीवरच मी महिला मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहे. काय ताई, काय नाव सांगाल तुमचं? माझ्या आशादेवी बायसे. बरं, काय अडचणी काय आहेत आपल्या? काय नाही बघा अडचणी, फक्त ही कचरा कोण घेऊन जात नाही, बस एवढाच अडचणी. कचरा कोंडी जात नाही. हां, बस एवढाच आहे बाई. पाणी नळाला वगैरे व्यवस्थित पाणी येतं तर आमचं आहे, का? शुद्ध पाणी येते का? म्हणजे नळच नाही आमच्याकडे. नळच नाही. हां हां तर पाणी येणारच नाही. हां हां पाण्याचा शब्दच नाही आमच्याकडे काय. बरं, कोणता उमेदवार निवडून येईल वाटतं इथं? तर बघा काय होतं आपल्या हातात, काय आहे ते सांगा तुम्ही. तरी कोणत्या पक्षाकडे केलं आपलं? तर हात आहे तर सगळं आहे, बघू आता काय होतं. पण काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल वाटते? मी काय सांगू आता त्याच्यावर, काय सांगू? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? आपल्याला काय वाटत नाही, आपल्याला काहीच कळत नाही बघा. नाही तर पण मतदान तर करावंच लागणार आहे ना. करावं लागेल आता, जी आता कोण येते आता सगळं संख्येवर अवलंबून, आपल्यावर काय आहे. बरं, तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? आता बघू आता काय होत, मला काय एवढं कळणार नाही. हा ठीक आहे, माझ्यासोबत या आजी सुद्धा आहेत. मी या 2-3 आजीशी चर्चा करणार आहे. आजी, काय नाव आहे आपलं? आशा राजेश शिंदे. बरं, काय अडचणी काय आहेत आपल्या प्रभागामध्ये? आपल्या प्रभागामध्ये अडचण, गटारी, कचरा व्यवस्थित जात नाही. गटारी आणि कचरा व्यवस्थित जात नाही. गटारी आणि कचऱ्यामुळे इथं दुर्गंधी पसरली जाते, वास येतो घाणेरडा. ते सगळं येते, कचरा नीट व्यवस्थित काढत नाहीत, भरून कोण घेऊन जात नाही. मग तुम्ही कुण्या नगरसेवकाला बोललो नाहीत का आजपर्यंत? बोलून काय बघूत म्हणतात, बघूत म्हणतात. म्हणतात. हां, कोण होतं पाठीमागं नगरसेवक, कोण होतं? रविशंकर. रविशंकर. हम्म. हा, तेच होते. बरं, आताही रविशंकर आणि गणेश देशमुख हे दोन्ही रिंगणामध्ये उभा टाकलेले आहेत. आता कोण निवडून येईल वाटते तुम्हाला? काय गणेश देशमुख का नको? काय नाही, आपणाला काय सांगू शकत नाही आपण. सांगू शकत नाही. भाजपचे आहेत ना ते रविशंकर. नाही, कुठली बी असलं तर आपण काही बरं, सांगू शकत काय आजी तुमची काय? काँग्रेसला देतो पहिल्यापासून. मग रविशंकर काँग्रेसचे नाहीत, काँग्रेसचे गणेश देशमुख आहेत. बदलायचं आपण. असं आहे का? आता बदलायचं बदलायचं आपण. का बदला वाटतंय? का बरं, आपल्याला काम जे केलं त्यांना बदलायचं. बर, काम करणार तर बदलून टाकायचं. काय काम केलं नाही तुमचं आजी? कायच केलं, काय करतात आमचं काम, कायच करत नाही. मुलाला नोकरी नाही, तिने मुलं घरी बसून नाहीत आमची. शिकलेले आहेत शाळा? इथे हे वाजपेयी, गोपाळ प्रसाद वाजपेयीची मुलं. हो हो हो, सुशिस्त आहेत ना. इथलं हे सिमेंट करा म्हणतं करणार आले. काय करण्यात करायचं? आलेत, रस्ते नाहीत. हा, ते काय सगळं रोड घाण करून ठेवले. बरं, एकही मुलगा नोकरीवर नाही तुमचा? एक बी मुलगा नोकरीवर नाही. मग आता सध्या व्यवसाय का? तुमचं काय नाव आजी? हिरकणाबाई जाधव. हा, हिरकणाबाई जाधव. बरं, कोण आहे मनातला उमेदवार, कोण आहे तुमच्या? आता ती कुणाला ठेवा, त्याचं काय सांगावं आता, आपण मोप सांगायला गेले. कोण निवडून येईल वाटतं आता? आता कोण येतंय ती आता मोहरी बघू, त्याचं काय. बरं, कमळ का हात? आता कोण येईल त्याला, कुणाला ज्याला करू वाटेल त्याला करायचं. कमळ का हात? ते कुणाला बी आपण सांगू शकत नाही बघा. बरं. आपल्या मनातलं आहे ते आपलं आपण करायचं पुन्हा. बरं, पण तुम्हाला कुणाला करावं असं वाटतंय? तर ते काय आपल्या मनानं पुन्हा जवाच्या तवा करायचं, आता काय सांगत नाही. आता नाही काय. बरं, काय अडचणी काय आहेत तुमच्या इथल्या? काही नाही अडचण. पगार आहे का तुम्हाला? हाय पेन्शन मालकाची. मालकाची पेन्शन येते? बरं बरं, ठीक आहे. मुलगा काय काम करतो तुमचा? मुलाला लागल्या मालकाच्या जागेवर एका. बरं, अनुकंपावर लागले. ठीक आहे. एकंदरीत आता आपल्या वार्डामध्ये काय काय अडचणी येतात? इथं कचरा असेल, ड्रेनेज असेल, सांडपाणी असेल, नळाला घाण पाणी येत असेल, अशी कुठली समस्या आहे का इथली? नाही. नाही. बर, कोण येईल वाटतं? उगा एकदा मला सांगा, कोण येईल वाटतं? आता ती काही सांगत ना बघा आम्ही. उभं कसं तुम्हाला काय वाटतं, कोण येईल वाटतं? कोण येते काय माहित नाही, आता काय सांगता येत नाही. नाही बदलून जाते ना माणूस. एकंदरीत प्रभाग 14 मधल्या ह्या महिलांच्या प्रतिक्रिया होत्या. येणाऱ्या काळामध्ये या महिला आपलं मतदान जे आहे ते गुपित करणार आहेत असंही म्हणतायत. तर काही महिला म्हणतायत की आम्ही आजपर्यंत पंजाला मतदान केलं, आता कमळाला करणार आहेत. काही महिला म्हणतायत की आम्ही आजपर्यंत कमळाला मतदान केलं, आता पंजाला मतदान करणार आहेत. परंतु एकंदरीतच भाजप आणि काँग्रेस यामध्ये दुहेरी लढत या प्रभाग 14मध्ये चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये भाजप येतं आहे की काँग्रेस येतं आहे हे मात्र पाहावं लागणार आहे. माझे सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट खयूम शेखसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज,
प्रभाग 14 लातूर.